नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर क्लास 8 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण सुरू केला आहे चॅप्टर नंबर 1 दॅट इज कॉम्प्रिहेन्शन. यामध्ये आपण एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन 20 पर्यंतचे क्वेश्चन्स या आधीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केले आहे. जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर बघूया आता एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन 21 पासून समोर, आणि ही जी एक्सरसाइज आहे ही आहे नवनीतच्या बुकमधून. बघूया क्वेश्चन नंबर 21. काय म्हटलेलं आहे? हाऊ मेनी टाइम्स इज द सम ऑफ द सिरियल नंबर्स ऑफ द लेटर्स J to N than the sum of the serial numbers of the letters A to E. याचा अर्थ काय झालेला आहे की J पासून N पर्यंतचे अल्फाबेट सिरीजमध्ये जे लेटर्स आहे त्यांच्या सिरियल नंबरची सम करा, आणि A पासून E पर्यंतच्या जे लेटर्स आहेत त्यांच्या सिरियल नंबरची सम करा. तर J to N ची सिरियल नंबरची सम A to E च्या सिरियल नंबरच्या समपेक्षा किती टाइम्स आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर बघा, आपली जो ही एक अल्फाबेट सिरीज आहे ए पासून वाय वाली, यामध्ये बघा जे पासून एन पर्यंतचे लेटर्स आहेत JKLMN. अल्फाबेट सिरीजमध्ये जे कोणत्या नंबरवर येतो? 5 + 5 10. जे येतो 10 वर, K11, L12, M13, N14 वर. यांची जर आपण ॲडिशन केली तर ती ॲडिशन येते 60. आता ए पासून ई पर्यंतचे लेटरचे सिरियल नंबर आहे 1 2 3 4 5. यांची ॲडिशन केली तर ती येते 15. आता 60 हे 15च्या किती टाइम्स आहे? त्यासाठी 60ला 15ने डिवाइड करू, तर आन्सर आलं 4. म्हणजे यामध्ये कोणता ऑप्शन आहे? तर ऑप्शन 3 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 22. काय म्हटलेलं क्वेश्चनमध्ये? द लेटर्स G to K आर रिटन 5 टाइम्स इन अ रो. G पासून K पर्यंतचे लेटर्स आपल्याला 5 टाइम्स लिहायचे आहे. विच इज द 13th लेटर फ्रॉम द राईट एंड ऑफ धिस सिक्वेन्स. तर आपल्याला जो नवीन सिक्वेन्स मिळेल त्यातील 13 लेटर आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, हे आहेत आपले G to K पर्यंतचे लेटर्स GHIJK. याला 5 टाइम्स लिहायचं आहे. 1 2 3 4 आणि 5 टाइम्स आपण इथे लिहिलेलं आहे. यामध्ये आपल्याला 13 लेटर विचारलं आहे राईट हँडकडून. तर राईट हँडकडून इकडून इकडे 13 लेटर, 5 + 5 10, 11 12 13. तर 13 लेटर येतो आपला आय. यामध्ये कोणता ऑप्शन? तर ऑप्शन 3 इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 23. Which letter occurs below R when the letters from A to M are written below the letters M to Y. म्हणजे आपली जी अल्फाबेट सिरीज आहे A to Y वाली, यामध्ये काय करा म्हणते की A पासून M पर्यंतच्या लेटर्सच्या खाली M पासून Y पर्यंतचे लेटर्स लिहा, आणि आपल्याला विचारलं आहे की R च्या खाली कोणता लेटर येतो. तर आपल्याला काय करायचं आहे? A पासून, हे बघा अल्फाबेट सिरीज आहे आपली, यामध्ये काय करायचं? आधी ए पासून एम पर्यंतचे लेटर्स आपल्याला लिहायचे आहे एम पासून वाय पर्यंतच्या लेटर्सच्या खाली. तर आपण इथे एम पासून वाय पर्यंतचे लेटर्स घेतले आधी, आणि याच्या खाली लिहिले ए पासून एम पर्यंतचे लेटर्स. एका खाली एक लेटर लिहिलेले आहे. आपल्याला विचारलं की आरच्या खाली कोणता लेटर येतो? तर आरच्या खाली आपला लेटर येतो एफ लेटर येतो. यामध्ये कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन 2 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 24. In the alphabet sequence, what is the place of a letter to the right side of C which occurs at the middle place between the letters F and R. तर अल्फाबेट सिक्वेन्समध्ये क्वेश्चन विचारला आहे की व्हॉट इज द प्लेस ऑफ लेटर टू द राईट साईड ऑफ सी. म्हणजे सीच्या राईट साईडला जो लेटर आहे त्याची प्लेस विचारली आहे. पण कोणतं लेटर? विच ऑकर्स ॲट द मिडल प्लेस बिटवीन F अँड R. तर F आणि R चा मिडल लेटर आधी शोधायला लागेल आपल्याला. तर बघा, ही आपली अल्फाबेट सिरीज आहे. यामध्ये ए पासून वाय पर्यंतचे लेटर्स आहे. तर यामध्ये आपल्याला आधी काय करायचं आहे? F आणि R लेटर बघा. यामध्ये F लेटर इथे आहे, हां, आणि R लेटर इथे आहे. F आणि R च्या मिडल लेटर शोधायचं आहे. F आणि R चं मिडल लेटर कसं शोधूया आपण?
एफ पासून आर पर्यंतच्या मध्ये किती लेटर्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लेटर आहे. तर 11 लेटरमध्ये जो फिफ्थ लेटर असतो तो सॉरी 6 लेटर हा मिडल लेटर आहे. तर एफच्या नंतर 6 लेटर 1 2 3 4 5 6 तर तो येतो यल. आपल्याला मिडल लेटर आता यल मिळालेला आहे. आता काय म्हटलेलं आहे इथे व्हॉट इज द प्लेस ऑफ द लेटर टू द राईट साईड ऑफ सी. राईट साईड सीच्या राईट साईडला जो लेटर आहे त्याची आपल्याला इथे पोझिशन विचारली आहे, म्हणजे त्या मिडल लेटरची. मिडल लेटर आपल्याला आहे यल. याची सी पासून राईट साईडला कोणती पोझिशन आहे. सी पासून बघा सीच्या नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 तर 9 पोझिशन येतो. तो कोणता ऑप्शन. ऑप्शन 2 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 25. द लेटर्स ऑफ विच सिरियल नंबर डू नॉट फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे खाली एक सिरियल नंबर दिलेला आहे आपल्याला 4 ऑप्शन आणि त्यामध्ये कोणत्या सिरियल नंबरमध्ये मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आधी आपण इथे वर्ड बनवूया. तर पहिला आता बघा इथे सर्व जुळून लेटर दिसते आपल्याला, म्हणजे अंक दिसतात. तर इथे बघावं लागेल आपल्याला 3 1 आणि 20 घ्यावं लागेल, कारण 31 होणार नाही, 0 राहत नाही. तर 3 12 आणि 0 3 1 आणि 20 घेऊया. तर बघा इथे आपण पहिला ऑप्शन आहे 3 1 आणि 20. आता आपण अल्फाबेट सिरीजमध्ये जर बघितलं तर थर्ड नंबरचं लेटर येतो सी, 1 नंबरचं येतो ए आणि 20 लेटरचं येतो 20 नंबरचं येतो टी. तर CAT हा मिनिंगफुल वर्ड तयार होतो. आपल्याला म्हटलं की मिनिंगफुल वर्ड कुठे तयार होत नाही. दुसरा ऑप्शन बघूया. दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिले आहे 1 6 5 1 4. आता इथे कॉमा दिलेलं नाही आहे. इथे जर आपण विचार केला तर 16 5 आणि 14 होईल. तर 16 5 आणि 14. तर 16 नंबरवर बघा अल्फाबेट सिरीजमध्ये 5 10 15 16 नंबर येतो पी, 5 नंबरवर ई आणि 14 नंबरवर 5 + 5 10 10 + 4 आणि एन येतो. ठीक आहे. तर PEN पेन वर्ड बनतो, हा मिनिंगफुल वर्ड आहे. हे आपला आन्सर नाही आहे. त्यानंतर बघा थर्ड ऑप्शन. थर्डमध्ये दिला 497. हे पूर्ण वर्ड लागून दिलेले आहे, इथे कॉमा दिलेला नाही. तर आपण जर विचार केला तर इथे 4,9,7 होईल. तर 497मध्ये जर बघितलं 4 वर येतो डी, 9 वर येतो आय आणि 7 वर येतो जी. ठीक आहे. हे बघा 5 6 7 7 वर येतो जी. तर DIGD हा सुद्धा एक मिनिंगफुल वर्ड आहे. आणि ऑप्शन फोर्थमध्ये आहे 2213. आता इथे सलग लागून असल्यामुळे हे 2213 पण होऊ शकते किंवा 2213 पण होऊ शकते. ठीक आहे. असं जर केलं तर 2213 जर घेतलं तर 22 वर येतो व्ही, 1 वर येतो ए आणि 3 वर येतो सी. तर VAC हा मिनिंगफुल वर्ड नाही आहे. समजा आपण 2213 घेतलं तर इथे सुद्धा हा मिनिंगफुल वर्ड बनत नाही. म्हणजे जो ऑप्शन 4 आहे दॅट इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 26. इन द गिव्हन अल्फाबेट द लेटर्स ऑफ सिरियल नंबर 1 7 15 फॉर्म अ वर्ड दॅट रिप्रेझेंट द नेम ऑफ अ स्टेट विच इज द मिडल लेटर इन इट. तर 1 7 15 या नंबरवर जे लेटर आहे त्यापासून एक स्टेटचं नाव तयार होते आणि त्या स्टेटचं मिडल लेटर आपल्याला सांगायचं आहे. तर 1 7 15मध्ये जर आपण बघितलं तर 1 नंबरवर येतो लेटर ए, 7 वर येतो लेटर जी आणि 15 वर येतो ओ. तर जे स्टेट आहे ते होते गोवा आणि याचा मिडल लेटर येतो ओ. तर कोणता ऑप्शन आहे. तर ऑप्शन 3 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 27. अरेंज द लेटर्स हॅव्हिंग द सिरियल नंबर विच आर द सक्सेसिव्ह प्राईम नंबर्स. मग आपली जी अल्फाबेट सिरीज आहे ओरिजिनल त्यामध्ये प्राईम नंबर्सवर जे लेटर्स आहेत ठीक आहे त्यापासून एक नवीन सिरीज आपल्याला तयार करायची आहे. तर बघा इथे क्वेश्चन हे बघा 27मध्ये A to Y आपली अल्फाबेट सिरीज आहे. इथे मी 1 पासून 25 पर्यंत इथे आपण नंबर्स दिले आहे लेफ्ट टू राईट. यामध्ये आपल्याला प्राईम नंबर्स बघायचे आहे. प्राईम नंबर्सवर कोण आहे, कोणत्या प्राईम नंबर्स आहे 2 3 5 7 11 13 17 19 आणि 23. या प्राईम नंबर्सवर जे लेटर्स आहेत त्यांची आपण ही एक सिरीज बनवायची आहे. ती इथे आपण बनवलेली आहे.
इथपर्यंत समजलं. यामध्ये क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट इज द प्लेस ऑफ द मिडल लेटर ऑफ द अल्फाबेट सिक्वेन्स फ्रॉम द मिडल लेटर ऑफ दिस न्यू सिक्वेन्स. क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट इज द प्लेस ऑफ द मिडल लेटर. ही जी आपली नवीन सिक्वेन्स तयार झालेला आहे, या सिक्वेन्समध्ये मिडल लेटरची प्लेस, ठीक आहे, ही अल्फाबेट सिक्वेन्स द मिडल लेटर ऑफ दिस न्यू सिक्वेन्स. तर यामध्ये आपल्याला विचारलं आहे की जे आपली ओरिजिनल अल्फाबेट सिक्वेन्स आहे त्याचं मिडल लेटर बघा, ते आहे यम, त्याचा नंबर आहे 30. आपला जो न्यू सिक्वेन्स तयार झालेला आहे यामध्ये बघा टोटल लेटर्स किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. याची मिडल लेटर होईल कोणता, तर 5th नंबरचा. टोटल 9 लेटर आहे, मिडल 5th राहील म्हणजे के. मग क्वेश्चन कसा झाला आहे की नवीन सिक्वेन्समध्ये जो मिडल लेटर आहे त्यापासून जो ओरिजिनल आपला अल्फाबेट सिक्वेन्स आहे त्याचं मिडल लेटर यम हा कुठे आहे म्हणतो, म्हणजे या के पासून हा यम कुठे आहे, कशा पोझिशनवर आहे. तर आपण ऑप्शन जर बघितलं इथे, पहिलं ऑप्शन आहे द फर्स्ट प्लेस टू द राईट साईड. मग केच्या राईट साईडला फर्स्ट लेटर आहे तो हा यम. आपल्याला यमची पोझिशन विचारलेली आहे तर केच्या राईट साईडला येतो, ठीक आहे. तर फर्स्ट ऑप्शन जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. पुन्हा बघा यामध्ये क्वेश्चन काय विचारला होता की प्राईम नंबर्सपासून बनलेली सिरीज आणि याचा मिडल लेटर के आहे. ओरिजिनल सिक्वेन्सचा मिडल लेटर, तर ओरिजिनल सिक्वेन्सचा मिडल लेटर या नवीन सिक्वेन्सच्या मिडल लेटरनुसार कुठे आहे, त्याची पोझिशन कुठे आहे. तर नवीन सिक्वेन्सचा मिडल लेटर के आहे, ओरिजिनल सिक्वेन्सचा मिडल लेटर यम आहे. तर यमची पोझिशन के पासून राईट साईडला आहे, ठीक आहे, फर्स्ट लेटर. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. तर क्लेवर हा वर्ड सिनॉनिम आहे इंटेलिजंटचा. आणि फोर्थ जर बघितलं तर यापासून RICH रिच हा वर्ड बनतो, ठीक आहे. तर इंटेलिजंटचा सिनॉनिम रिच नाही आहे, त्याच्यामुळे आपला जो ऑप्शन 3 आहे इंटेलिजंटचा सिनॉनिम क्लेवर, ऑप्शन 3, तर या सिरियल नंबरपासून तो वर्ड बनतो. तर दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 29. द सिरियल नंबर ऑफ विच लेटर इज द सम ऑफ द सिरियल नंबर्स of the letters at the second place of first, second and third group of the alphabet sequence. क्वेश्चन काय म्हटलेलं आहे की फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ग्रुपमधील सेकंड लेटर घ्या आणि त्यांच्या सिक्वेन्स म्हणजे सिरियल नंबरची सम करा. ती सम खालीलपैकी कोणत्या लेटरची येते ते आपल्याला विचारलं आहे. तर बघा यामध्ये जर आपण बघितलं अल्फाबेट सिरीज आहे आपली ही A2 आहे. ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, 5 लेटरचे आपण असे ग्रुप बनवतो. यामध्ये प्रत्येक ग्रुपचं सेकंड लेटर घ्या. पहिल्या ग्रुपचं सेकंड लेटर B आहे, दुसऱ्या ग्रुपचं सेकंड लेटर G आहे, तिसऱ्या ग्रुपचं सेकंड लेटर L आहे, चौथ्या ग्रुपचं नाही फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ग्रुपचंच घ्या म्हटलं आहे. आता Bचा सिरियल नंबर येतो 2, Gचा 7, Lचा 12. यांची जर ॲडिशन केली तर ती येते 21. आता आपल्याला सिक्वेन्समध्ये बघा 21 नंबरवर कोणता लेटर येतो, तर A पासून A1, B2 असं जर करत गेलं तर 21 नंबरवर येतो U. यामध्ये कोणता ऑप्शन, तर ऑप्शन 4 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 30. काय म्हटलं या क्वेश्चनमध्ये, राईट द इनिशियल 3 लेटर्स ऑफ ईच ग्रुप. इनिशियल म्हणजे सुरुवातीचे 3 लेटर घ्यायच्या प्रत्येक ग्रुपचे, ऑफ अल्फाबेट सिक्वेन्स ॲट द एंड ऑफ द सेम ग्रुप रिस्पेक्टिव्हली. आणि ते 3 लेटर म्हणजे सुरुवातीचे 3 लेटर हे आपल्याला शेवटी लिहायचे आहे, प्रत्येक ग्रुपच्या शेवटी, ठीक आहे, आणि त्याच ऑर्डरने लिहायचे आहे. तर क्वेश्चन जर बघा हा आपल्याजवळ A पासून Y पर्यंत सिक्वेन्स आहे. आता या ग्रुपमधले पहिले 3 लेटर आहे ABC, ते आपल्याला शेवटी लिहायचे आहे, म्हणजे DE पहिला आला आणि ABC शेवटी आला, असं प्रत्येक ग्रुपमध्ये करायचं आहे. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये FGH आहे, यांना आपण शेवटी लिहिलं FGH, IJ आधी घेतला. तिसऱ्या ग्रुपमध्ये पहिले 3 लेटर आहे KLM, मग चौथा आणि पाचवं लेटर आधी घेतलं, KLM शेवटी लिहिलं. असं प्रत्येक ग्रुपमधले पहिले 3 लेटर हे आपण इथे शेवटी लिहिलेले आहे. क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, विच लेटर हॅव द सिरियल नंबर ऑफ इक्वल टू द स्क्वेअर नंबर इन द न्यू सिक्वेन्स. तर हा जो नवीन सिक्वेन्स बनतो यामध्ये स्क्वेअर नंबर पहा आधी. स्क्वेअर नंबर इथे बघा B येतो 4 वर, 4, 9, 16, 25 हे स्क्वेअर नंबर आहे.
तर 4वर येतो बी, 9वर येतो जी, 16वर येतो यस आणि 25वर येतो डब्ल्यू. तर क्वेश्चन काय म्हटलेला आहे, खालील ऑप्शनपैकी कोणत्या ऑप्शनचा सिरियल नंबर हा स्क्वेअर नंबर दाखवतो. तर आय पी जर बघितलं इथे पहिला ऑप्शन आय पी, इथं आय आणि इथे पी, ना आय स्क्वेअरवर नंबर आहेत ना पी स्क्वेअरवर नंबर आहेत, तो ऑप्शन नाही आहे. दुसरा आहे डी एल, डी स्क्वेअरवर नंबर येतो 1 आहे, 1चा स्क्वेअर 1, पण हा एल येत नाही, त्याच्यामुळे हे ऑप्शन राहणार नाही. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन बघा पी एक्स, पी सिरियल स्क्वेअर नंबरवर येत नाही, त्याच्यामुळे थर्ड ऑप्शनसुद्धा राहणार नाही. मग आहे जी एस, जी 9वर आहे आणि यस येतो 16वर, तर 9 आणि 16 हे स्क्वेअर नंबर आहे, म्हणजे ऑप्शन 4 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 31. काय म्हटलेलं आहे यामध्ये, विच लेटर ऑकर्स बिटवीन द 12th लेटर फ्रॉम द राईट एंड अँड द थर्ड लेटर टू द लेफ्ट साईड ऑफ 15th लेटर इन द अल्फाबेट सिक्वेन्स. क्वेश्चन पुन्हा समजून घ्या. आपल्याला असं लेटर शोधायचं आहे की जे मध्ये आहे कुणाच्या 12th लेटर ऑफ फ्रॉम राईट एंड, राईट एंडकडून 12th लेटर. तर आधी राईट एंडकडून 12th लेटर बघा. हा राईट एंडकडून जर 12th लेटर बघितलं, आपल्याला माहीत आहे 5 + 5 10 11 12, तर 12th लेटर येतो एन, तर राईट एंडकडून 12th लेटर आहे एन. पुढे बघा, थर्ड लेटर टू द लेफ्ट साईड ऑफ 15th लेटर. मग 15th लेटर बघा, यामध्ये राईट हँडकडून 15th लेटर 5 + 5 10 आणि हा 15 म्हणजे के येतो. आणि यापासून थर्ड लेटर बघा, याच्या राईट साईडला थर्ड लेटर, केच्या राईट साईडला थर्ड लेटर, पहिलं एल, दुसरं एम, तिसरं एन येतो. सॉरी, यामध्ये आपल्याला राईट हँडकडून नाही म्हटलेलं आहे. अँड थर्ड लेटर टू द लेफ्ट साईड ऑफ 15th लेटर इन द अल्फाबेट सिक्वेन्स, म्हणजे अल्फाबेट सिक्वेन्सचं 15th लेटर. अल्फाबेट सिक्वेन्समध्ये 15 लेटर बघा, 5 10 आणि हा 15 म्हणजे ओ येतो. तर अल्फाबेट सिक्वेन्समध्ये 15th लेटर ओ येतो आणि याच्या लेफ्ट साईडला थर्ड लेटर, ओच्या लेफ्ट साईडला थर्ड लेटर, पहिलं एन, दुसरं एम, तिसरं एल. हा जो एल आहे आणि हा जो एन आहे, या दोघांच्या मधलं लेटर आपल्याला विचारलं आहे, ते येते एम. तो कोणतं ऑप्शन, ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 32. व्हॉट इज द प्लेस ऑफ द लेटर 10th टू द लेफ्ट साईड ऑफ द 14th लेटर ऑफ द अल्फाबेट सिक्वेन्स. आणि या क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 अल्टरनेटिव्ह चूज करायचे आहे, 2 आन्सर चूज करायचे आहे. तर आपल्याला काय पाहिजे, 10th लेटर, पण 10th लेटर कोणतं, लेफ्ट साईड ऑफ 14th लेटर, 14th लेटरच्या लेफ्ट साईडला 10th लेटर घ्यायचं आहे. तर बघा, हा आपला अल्फाबेट सिक्वेन्स आहे. या अल्फाबेट सिक्वेन्समध्ये 14th लेटर येतो आपला एन, ठीक आहे, आणि याच्या लेफ्ट साईडला 10th लेटर, एनच्या लेफ्ट साईडला 10th लेटर. तर 1 2 3 5 आणि 3 8 9 10, तर 10th लेटर येतो आपलं डी. तर याचा अल्फाबेट सिक्वेन्स विचारलेला आहे, ठीक आहे, प्लेस विचारली आहे याची. तर डीची जी प्लेस आहे ती राईट हँडकडून जर आपण बघितली तर ती 5 + 5 10 15 20 21 22, राईट साईडकडून 22 येते आणि लेफ्ट साईडकडून 4th येते. यामध्ये बघा 22 फ्रॉम राईट साईड सेकंड ऑप्शन आणि 4th फ्रॉम लेफ्ट साईड थर्ड ऑप्शन. तर दीज 2 ऑप्शन्स आर करेक्ट ऑप्शन्स. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 33. विच मिनिंगफुल वर्ड इज फॉर्म फ्रॉम द लेटर्स इन द वर्ड डिस्क्राईब. डिस्क्राईब या वर्डपासून खालीलपैकी कोणते मिनिंगफुल वर्ड तयार होतात. यामध्ये पण 2 ऑप्शन आपल्याला चूज करायचे आहे. तर पहिला ऑप्शन आहे BEAD. तर डिस्क्राईब वर्डमध्ये ए आलेला नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन राहणार नाही. दुसरा ऑप्शन आहे बर्ड. यामध्ये BI II RI आणि D आहे, तर म्हणजे बर्ड हा ऑप्शन राहील. रोज बघा, आर आहे, ओ आहे का यामध्ये, ओ नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन नाही राहणार. सीड, सीडमध्ये यस आहे, EE पण आहे आणि डी पण आहे, म्हणजे ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 34. विच लेटर्स आर ॲट ॲन इक्वल डिस्टन्स फ्रॉम द 13th लेटर फ्रॉम द राईट एंड ऑफ द अल्फाबेट. तर राईट एंडकडून जो 13th लेटर आहे त्यापासून इक्वल डिस्टन्सवर कोण आहे, त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहे आणि या 4 ऑप्शनचा आपल्याला यूज करावं लागेल. इथे सुद्धा आपल्याला 2 ऑप्शन्स करेक्ट करायचे आहे. तर आधी आपल्याला 13th लेटर बघायचं आहे राईट हँडकडून. तर राईट हँडकडून जर आपण 13th लेटर बघितलं तर तो येतो एम, म्हणजे आपल्या सिक्वेन्सचा जो मिडल लेटर आहे तोच येतो. आता यामध्ये बघा, पहिला ऑप्शन आहे FT.
एफ टी. आता अल्फाबेट सिक्वेन्समध्ये बघा एफ कोणत्या नंबरवर येतो 5 6 नंबरवर येतो. एफ येतो 6 नंबरवर. ठीक आहे. आणि टी येतो टी बघा सॉरी इथे 6 असा नाही घ्यायचा आहे. आपल्याला मिडल लेटरपासून म्हणजे 13th लेटर जो आहे त्याच्यापासून एफची पोझिशन पहा. 13th लेटर आपला एम आहे. या एम पासून एफची पोझिशन पहा. ठीक आहे. एम पासून 1 2 3 आणि हे 5 आणि 2 7. ठीक आहे. तर 7 येतो हे करेक्ट आहे. आणि टीची पोझिशन बघा एम पासून टी 1 2 आणि हे 5 5 + 2 7. एफ टी दोन्ही सेम डिस्टन्सवर आहे म्हणजे पहिला ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. दुसरा ऑप्शन जे यू. जे यू बघा एम पासून जे कोणत्या नंबरवर आहे 1 2 3 नंबरवर. आणि यू बघा यू एम पासून 1 2 3 4 5 6 7 8 8 नंबर येतो. हा ऑप्शन चुकीचा आहे. यू ई बघा एम पासून यू 1 2 3 4 5 6 7 8 8 नंबरवर आहे. आणि ई हे 2 झाले 5 आणि 2 7 आणि ई हा 8 नंबर आहे म्हणजे यू ई करेक्ट ऑप्शन. तर आपल्याला 2 ऑप्शन मिळाले आहे. ऑप्शन 1 अँड ऑप्शन 3 आर करेक्ट ऑप्शन. त्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 35. फ्रॉम द गिव्हन अल्फाबेट सिक्वेन्स a new sequence is formed by taking middle 3 letters of each group. मिडल 3 लेटर्स घ्यायचे आहे. प्रत्येक ग्रुपचे मिडल 3 लेटर्स घ्यायचे आहे आणि त्यापासून एक नवीन सिक्वेन्स तयार करायचा आहे. अँड रायटिंग इन रिव्हर्स ऑर्डर आणि त्याला रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. बघा तर हे आपल्या इथे अल्फाबेट सिक्वेन्स आहे. यामध्ये मिडल 3 लेटर्स घ्यायचे आहे. मिडल 3 लेटर्स म्हणजे कोणते होईल इथे बी सी डी होईल. इथे जी एच आय होईल. इथे एल एम एन होईल. या ग्रुपमध्ये क्यू आर आणि एस होईल. या ग्रुपमध्ये व्ही डब्ल्यू आणि एक्स होईल. हे मिडल लेटर घेतले. आता या मिडल लेटरला रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचं. जसं बी सी डी आहे तर डी सी बी लिहिलं. जी एच आय लिहिले आय एच जी लिहिलं. के एल एम एन एम एल लिहिलं इथे. क्यू आर एस एस आर क्यू इथे लिहिलेलं आहे. व्ही डब्ल्यू एक्स एक्स डब्ल्यू व्ही इथे लिहिलेलं आहे. ही आपल्याला एक नवीन सिरीज मिळालेली आहे. आता क्वेश्चन काय म्हटला या सिरीजमध्ये विच इज द 14th लेटर इन द न्यू सिक्वेन्स. तर हा जो नवीन सिक्वेन्स आहे यामध्ये 14th लेटर विचारलेला आहे. 3 + 3 9 3 + 3 6 + 3 9 12 11. बघा 14th लेटर विचारला आहे. 3 3 + 6 9 12 13 14. तर 14th लेटरवर येतो 14th नंबरवर येतो डब्ल्यू. यामध्ये कोणता ऑप्शन आहे ऑप्शन 3 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 36. लास्ट क्वेश्चन बघूया. फ्रॉम द गिवन अल्फाबेट सिरीज इफ डी ओ डू इक्वल टू 33 होते सी ओ एम ई कम 68 होते तर रन कसं लिहाल. बघा डी ओ डू आपण जर असं विचार केला सिरियल अल्फाबेट सिरीजनुसार तर डी येतो 4 नंबरवर ओ येतो 15. आता 4 आणि 15चं 33 सोबत रिलेशन नाही आहे काहीच. मग आपण च्या उलट जर विचार केला तर रिव्हर्स ऑर्डरमध्ये जर सिक्वेन्स घेतला आपण सिरियल नंबर घेतला तर रिव्हर्स ऑर्डरमध्ये सिरियल नंबर कोणता येतो बघा डीचा. 5 + 5 10 15 20 21 22. तर डी येतो 22वर. ओ कितीवर येतो 5 + 5 10 11. ओ येतो 11 आणि तुम्ही 22 + जर 11 केलं तर ते येतो 33. म्हणजे डी व डूसाठी 33 अशा प्रकारे लिहिलेलं आहे. असंच जर कम बघितलं तर सी 23वर ओ येतो 11वर एम येतो 13वर ई येतो 21वर. राईट टू लेफ्ट सिरियल नंबर. ठीक आहे. आणि यांची जर ॲडिशन केली तर ती येते 68. 23 + 11 + 13 + 21 68. म्हणून कम लिहिला आहे 68. तर आपल्याला विचारलं रन कसं लिहाल. आता बघा याचनुसार आर कोणत्या नंबरवर येतो 5 6 7 8वर येतो. यू कोणत्या नंबरवर येतो 5th नंबरवर. आणि एन येतो 5 + 5 10 11 12 नंबरवर. 8 + 5 + 12 जर केला तर तो येतो 25. म्हणजे रनसाठी लिहिता येईल 25. तर कोणता ऑप्शन ऑप्शन 4 इज करेक्ट ऑप्शन.